या संघाकडून 2 सलामीवीर फलंदाज मैदानावरती दाखल झालेले आहेत. अंडर 24 वयोगटातील खऱ्या अर्थानं हा क्रिकेटचा सोहळा आणि या स्पर्धेचा आजचा फायनलचा दिवस. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतो मैदानावरती सूरज जाधव, नॉन स्ट्रायकिंग एंडला तेजस जाधव, तर षटक क्रमांक पहिलं रायझिंग स्टार टीम कडून मैदानावरती अथर्व उर्फ बंटी पवळे हा गोलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. पंचांचा इशारा, लेट्स प्ले. चला खेळूया. डावाला होते सुरुवात. 6 षटकांची मॅच. पहिली चोर पॉवर प्लेची आहे आणि पहिल्याच बॉल वरती इनफिल्डला क्लिअर करत चेंडू दन 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 करत चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आमदार चषक कासरसाई मुळशी स्पर्धेला सलामी ठोकणारा एक खणखणीत चौकार. एक शानदार सुरुवात मैदानावरती सूरज जाधव करताना पाहायला मिळालेला आहे. पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरचा आपण पाहतो मैदानावरती एक चौकार आलाय. यावेळी त्या चेंडू टप्पा बराचसा पाठीमागे ठेवलाय. पंचांचा इशारा वाईट बॉल जो मात्र या ठिकाणी कळवला गेलाय आणि 1 फॉर दी ओव्हर 1 बाउंडची घोषणा देखील या ठिकाणी कळवली गेली. दोन क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर आपल्याला मैदानावरती निश्चितच फिल्डिंग करताना पाहायला मिळणार आहेत. लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट या रिजन मध्ये 2 फिल्डर सीमारेषेच्या लगत. एस्ट्यांच्या पाठीमागे मंगेश बलकवडे. या टीम मध्ये एक ओपनचा आयकॉन हा रूल आहे आणि निश्चितच या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर या रूलला अनुसरून रायझिंग स्टार पिरंगुट टीम मध्ये ओपनचा आयकॉन म्हणून खऱ्या अर्थानं मंगेश बलकवडे जो आपल्याला रायझिंग स्टार पिरंगुट या टीम मध्ये पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला निश्चितच नेरे क्रिकेट क्लब टीम मध्ये खऱ्या अर्थानं ज्या टीमने या स्पर्धेचा दिवस क्रमांक पहिला गाजवला आणि खरं तर हे नेरे संघाचं नेरे गावाचं हे होम ग्राउंड आणि या होम ग्राउंड वरती खेळत असताना स्पर्धेतील पहिलाच दिवस आपल्या नावावरती करत नेरे क्रिकेट क्लब संघानं विजयाचा गुलाल जो पहिल्याच दिवशी उधळलाय. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. अथर्व उर्फ बंटी पवळे स्ट्रायकिंग एंडला आता मात्र तेजस जाधव आणि तेजस साठी क्षेत्ररक्षणाचं जाळं जर आपण पाहिलं तर सर्कलच्या बाहेर डीप मिड विकेट मध्ये आणि ऑन साइडला स्ट्रेट टू द ग्राउंड लॉंग ऑनला फिल्डर आहेत. पहिलाच बॉल तेजसनं अतिशय सन्मानपूर्वक खेळलाय. रन आउटचा चान्स आणि इथे धोक्याची घंटा होती. याचबरोबर एक धाव मैदानावरती येते आणि एका धावेच्या मदतीनं संघाचा धावफलक देखील पुढे जात आहे. धावफलकावरची धावा आहेत त्या 7. एकही फलंदाज बाद न झालेला असताना निश्चितच आपण पाहतोय पहिल्या बॉल वरती ज्या प्रकारची सुरुवात खऱ्या अर्थानं सूरज जाधवनं केली. नेरे क्रिकेट क्लब संघाबद्दल आणि रायझिंग स्टार पिरंगुट या संघाबद्दल जर आपण चर्चा केलीच मित्रांनो तर सातत्यानं अंडर 24 गटांमधील होणाऱ्या स्पर्धांमध्ये नियमितपणे बक्षीसपात्र फेरीमध्ये आणि फायनल मध्ये पोहोचणारे दोन्ही संघ आहेत. ज्या वेळेचा चेंडू पुढे सरसावत तर खेळलाय. मिड ऑफला फिल्डर चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. मंथन पवळे त्या ठिकाणी चेंडू रोखतायत. पहिल्या प्रयत्नात चेंडू हाती आलेला नाहीये परंतु अतिरिक्त धाव देखील खर्च केली जात नाहीये आणि याचबरोबर मैदानावरती जर आपण पाहिलं तर एक धाव या चेंडूवरती प्राप्त होते आणि एका धावेच्या मदतीने संघाचं धावफलक मात्र पुढे जात आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 8 धावा. त्यावेळेचा चेंडू मुख्य पंचांचा इशारा देतो. खराब चेंडू आहे आणि हा वाईट बॉल जो मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. वाईडच्या मदतीने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती निश्चित स्वरूपामध्ये आपण पाहतोय धावा मैदानावरती पाहायला मिळत आहेत त्या 9 धावा षटक क्रमांक पहिलं सुरू असताना. ज्या वेळेचा चेंडू भन्नाट वेग तेज तर्रार तिखट मारा. अलीकडच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर अथर्व उर्फ बंटी पवळे जो भन्नाट फॉर्म मध्ये संघाचा प्रमुख गोलंदाज आणि एक महत्वाचा अष्टपैलू खेळाडू मॅच फिनिशर म्हणून खऱ्या अर्थानं आपण अथर्व उर्फ बंटी पवळेकडे पाहतो. पुढचा बॉल सामना करतील तेजस. पुन्हा एकदा तेजसनं हा चेंडू हळूवारपणे खेळून काढलाय. मैदानावरती शॉर्ट पॉइंटला फिल्डर होते आणि त्यानंतर आलेली एक धाव या एका धावेच्या बरोबर संघाचा धावफलक मात्र पुढे
पुढे जात आहे आणि धावफलकावरती आपण जर पाहिलं तर धावा पाहायला मिळतात त्या एका षटकाच्या अखेरीस 10 धावा. 6 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं या 6 षटकांच्या मॅच मध्ये जर निश्चितच या ठिकाणी दोन्ही एंड गोलंदाजी होते, त्यामुळं वाऱ्याचा प्रचंड वेग जर एकाच दिशेने असला तर त्या ठिकाणी गोलंदाजांना त्याचा ऍडव्हान्टेज जो निश्चितच असणार आहे. पाहूया मैदानावरती कशा प्रकारे ही मॅच चालेल. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 10 धावा आल्यात. एकही फलंदाज बाद झालेला नाहीये. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नेरे खऱ्या अर्थानं याच मैदानावरती मुळशी तालुका टेनिस क्रीडा असोसिएशन अंतर्गत त्याचबरोबर अंडर 24च्या आतापर्यंत भरपूर स्पर्धा झालेल्या आहेत आणि प्रत्येक स्पर्धांमध्ये खऱ्या अर्थानं बॅटिंग फ्रेंडली असणार आहे विकेट, बॅटिंग फ्रेंडली असणार आहे मैदान. पाहूया आज या फायनल दिवसामध्ये कशा प्रकारे खेळपट्टी बिहेव करेल, कशा प्रकारे खेळाडू मैदानावरती परफॉर्म करतील षटक क्रमांक दुसरा टाकण्यासाठी. मंगेश बलकवडे ओपनचा आयकॉन मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यानचा चेंडू मुख्य पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. कुठल्या प्रकारे रिव्ह्यू नसणार आहे याची नोंद घ्या. टीमला या ठिकाणी रिव्ह्यू नसणार आहे. पंचांचा निर्णय जो काय असेल तो आपल्याला मान्य करावा लागणार आहे. त्याचबरोबर एक अतिरिक्त धाव जी मैदानावरती आपण पाहतोय. गोलंदाज तयार. तेजस जाधवच्या बॅट मधून चेंडू सुसाट वाऱ्याच्या वेगानं ओहो यावेळेस मात्र चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार, 4 धावा. षटक क्रमांक मैदानावरती दुसरं सुरू झालंय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 धावा धावफलकावरती. मंगेश बलकवडे पहिला चेंडू वाईड, त्यानंतर आलेला एक चौकार, त्यानंतर मात्र मैदानावरती एक प्रमुख फलंदाज निश्चितच झेलबाद होताना आपल्याला पाहायला मिळालेत. त्यानंतर नवीन फलंदाज न्यू बॅटर खुल्या गटातील खरं तर आपण पाहतोय खेळाडू निखिल येळवंडे जे नेरे टीम नेरे क्रिकेट क्लब या टीम कडून मैदानावरती दाखल झालेत. रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न, मोठी अपील, परंतु पंच या ठिकाणी आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. डॉट बॉल येतोय धावफलकावरती. धावा स्थिर. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती आपण पाहतोय मंगेश बलकवडे व्हाईट बॉलनं सुरुवात केली, चौकार देखील आला, परंतु पुढच्याच बॉलवरती तेजस जाधवची विकेट देखील मिळवली आहे. त्यावेळेस ऑन साइडला चेंडू मैदानावरती खेळून काढलाय. स्क्वेअरलेगचा फिल्डर स्पर्शत गोळे मैदानावरती सुरेख कलेक्शन करतोय. रनआउटचा चान्स होता, परंतु मंथन एस्ट्यांच्या पाठीमागे कलेक्शन प्रॉपर झालं नाही आणि त्यानंतर मिळत आहेत त्या 2 धावा. या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचा धावफलक मात्र पुढे जात आहे. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 17 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 17 रन, लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा जागेवरती स्थिरावला जातोय. कुठल्या प्रकारे या चेंडूवरती धाव प्राप्त होणार नाही आणि मैदानावरती एक डॉट बॉल देखील येताना पाहायला मिळतोय.
षटक क्रमांक दुसरा सुरू असताना पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे आणि या पॉवर प्ले मधील फक्त एक चेंडू जो मैदानावर त्याचा शिल्लक असणार आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आपण पाहिला. दुसऱ्या ओव्हरमध्ये एक विकेट देखील आला. चौकारानं ओव्हरची सुरुवात झाली, परंतु मंगेश बलकवडे विकेट देखील घेताना पाहायला मिळाले. त्यावेळेस मात्र रनअप मध्ये थोडासा बिघाड, त्यामुळे थांबतायत, वेळ घेत आहेत. पुन्हा एकदा मैदानावरती मंगेश गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. स्पर्धेच्या निमित्तानं आपण जर पाहिलं तर मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन होतोय. या स्पर्धेला खऱ्या अर्थाने ज्यांचं विशेष सहकार्य लाभलेलं आहे, मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई संघाचे अष्टपैलू खेळाडू प्रतापदादा शितोळे आणि प्रसाद भाऊ पवळे प्रामुख्याने उपस्थित आहेत. मान्यवरांचं हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे नेरे क्रिकेट क्लब संघाचे अष्टपैलू खेळाडू किरण भाऊ जाधव, अविभाऊ जाधव देखील प्रामुख्याने उपस्थित आहेत. किरण भाऊ शिंदे देखील उपस्थित आहेत. स्वागत आणि मान्यवरांचं स्वागत होईल निखिल येळवंडेच्या या अफलातून चौकारानं. 4 धावा. त्याचप्रमाणे मुळशी तालुक्यातील जुने जाणते खेळाडू आणि खऱ्या अर्थानं राजूभाऊ सक्करगे यांचं प्रामुख्यानं शुभागमन होतोय. मान्यवरांचं देखील हार्दिक स्वागत. दोन षटकांचा खेळ मैदानावरती संपला गेलाय. एक फलंदाज बाद धावफलकावरती धावा आहेत त्या 21 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा अथर्व उर्फ बंटी आलाय. सूरज जाधवनं चेंडू मात्र टोलावलाय ऑन साइडला. देख घुमा के अफलातून अप्रतिम षटकार. 6 धावा. अफुलकावरची धावा आहेत त्या 27 धावा. पॉवर प्लेचा खेळ जरूर संपलाय, परंतु मैदानावरती सूरज जाधवची बॅट इथे निश्चितच तळपायला सुरुवात झालेली आहे. त्यावेळेचा चेंडू षटकारानंतर हळूवारपणे चेंडू मिड विकेटला खेळलाय. जमीन लगत समांतर खेळलेला फटका आणि या चेंडूवरती सिंगल धाव मिळते. या सिंगल बरोबर टीमचा स्कोर कार्ड देखील पुढे जाईल 28 या अंकावरती. स्पर्धेच्या निमित्तानं अष्टपैलू खेळाडू सचिन भाऊ खलाटे यांचं देखील प्रामुख्यानं शुभागमन. आमदार चषक कासारसाई मुळशी या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. गोलंदाज तयार. हो, यावेळेस निखिल येळवंडे वेगानं बॅट फिरवतायत. थोडस ऑफ स्टंपला शफल देखील झाले, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळाला नाही आणि आणखीन एक डॉट बॉल जो मैदानावरती त्यांना पाहायला मिळतोय. एक सुंदर आयोजन नियोजन. वयोगट खऱ्या अर्थानं वयवर्ष 24 आणि त्या 24 वयोगटाखालील खेळाडू या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान फुल टॉस बॉल, त्याच्यावरती मात्र निखिल येळवंडेचा बिग ब्लास्ट. चेंडू आउट ऑफ द पार्क. एक लांब लचक आणि दूरवरचा हा षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर एक डॉट बॉल. निखिल येळवंडेच्या बॅट मधून देखील षटकार आलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेत. यावेळेस फटका तर फसलाय. बंटी पवळे डाऊन द बॉल, परंतु झेल सुटलाय. फॉलो थ्रू मध्ये खऱ्या अर्थानं पुढे जात असताना निश्चितच बंटीला लगेचच आपली शरीराची दिशा बदलावी लागली. त्यानंतर तो मैदानावरती बंटी अगदीच मैदानावरती ऑन साइडच्या दिशेने धावत पळत सुटला. चेंडूच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न केला, परंतु थोडासा दूरवरती राहिलाय आणि त्यानंतर मैदानावरती झेल निसटलाय.
अगदी चेंडू हातावरती आला परंतु मैदानावरती झेल होऊ शकला नाही आणि त्यानंतर एक धाव ऑफोलकावरती धावा आहेत त्या 35 एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. 7 चेंडू 13 निखिल येळवंडे, 5 चेंडू 13 सूरज. पुन्हा एकदा सूरजचा बिग हिट. यावेळेस देखील फिल्डर आहेत सौरभ गोळे मैदानावरती क्षेत्ररक्षण सुरेख करतोय. त्यानंतर फेकी देखील अफलातून आहे आणि या चेंडूवरती एक सिंगल धाव जी मैदानावरती प्राप्त होते. या एका धावेच्या बरोबर संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 36 धावा. 3 षटकांचा खेळ जो मैदानावरती संपला गेलाय. 18 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर स्कोर झालाय तो 36 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई आणि खऱ्या अर्थानं स्वराजदादा भिंताडे मित्र परिवार यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं केले गेलेलं एक सुंदर आयोजन. मुळशी तालुक्यातील खऱ्या अर्थानं अंडर 24 वयवर्ष 24 आणि त्याखालील असणाऱ्या वयोगटातील खेळाडूंसाठी एक मोठं व्यासपीठ खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नेरेच्या या भव्यदेव मैदानावरती खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आपल्याला रंगताना पाहायला मिळते. गेले 4 दिवस निश्चितच या स्पर्धेचा रंगारंग सोहळा आपण पाहिलाय. लीग मॅचेस आपण पाहिल्यात, क्वार्टर फायनलच्या मॅचेस आपण पाहिल्यात आणि आजच्या दिवसामध्ये अंतिम दिवसामध्ये सेमी फायनल आणि फायनलचे सामने जे निश्चितच आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 6 षटकांचे सामने जे निश्चितच आपण पाहतोय. सेमी फायनल 1 जी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. नेरे क्रिकेट क्लब विरुद्ध रायझिंग स्टार पिरंगुट. आणि निश्चितच 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 36 धावा. यावेळेस देखील मैदानावरती शपलवून चेंडू खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला संघर्ष चेंडूचा पाठलाग करतोय. भागवत चेंडूचा पाठीमागे आपल्याला पाहायला मिळालाय आणि त्यानंतर आलेली 2 धावा खरं तर घेतल्या गेल्यात. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जर पाहिलं तर मान्यवरांचं आगमन होतंय. मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. निश्चितच मुळशी तालुका टेनिस क्रीडा असोसिएशनचे असणारे माजी अध्यक्ष आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थाने ज्यांचं मोलाचं विशेष सहकार्य लाभलंय. आजच्या या फायनलच्या दिवसामध्ये युट्यूब लाईव्ह सौजन्य माजी अध्यक्ष प्रशांत उर्फ कोमल भाऊ जाधव यांचं प्रामुख्याने आगमन. मान्यवरांचं हार्दिक स्वागत. आपणास विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. फायनलच्या दिवसामध्ये क्रिक लाईव्ह स्पोर्ट अमितजी भुजबळ सर आणि कॅमेरामन गणेश सर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थानं जगभरामध्ये थेट प्रक्षेपित केली जाते. जगाच्या कानाकोपऱ्यात तुम्ही कुठेही असाल आपल्या स्मार्टफोन वरती युट्यूब वरती गेल्यानंतर क्रिक लाईव्ह स्पोर्ट किंवा आमदार चषक कासारसाई मुळशी सर्च करा. तुम्हाला या स्पर्धेची लाईव्ह लिंक मिळून जाईल. गोलंदाज तयार सौरभ. यावेळेचा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेरून टाकण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध निश्चितच यष्टींच्या पाठीमागे विकेट किपरचा घेतलाय. त्यानंतर वाईड बॉल +1 अशा 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. स्पर्धेच्या निमित्तानं अनिल काका जाधव यांचं देखील प्रामुख्याने आगमन झालेलं आहे. क्रिकेट खेळाची प्रचंड आवड आणि वेळ असणारं व्यक्तिमत्व अनिल काका जाधव निश्चितच या ठिकाणी उपस्थित होत आहेत. हार्दिक स्वागत आहे. हो, यावेळेस देखील मैदानावरती फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. लेगस्टम्पच्या बाहेरून हा चेंडू टाकलाय आणि या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर निश्चितच वाईड +1 पुन्हा एकदा मिळत आहेत त्या 2 धावा. या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती वाढ. 43 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 3 ओव्हर मध्ये स्कोर 36 होता. पाहिजे उर्वरित 3 ओव्हर मध्ये काय स्कोर मैदानावरती उभा केला जाईल. अगदीच आपण पाहतोय मुळशी तालुक्यातील एक मानाची आणि सन्मानाची असणारी स्पर्धा. दरम्यानचा चेंडू मिड विकेटला खेळलाय. क्षेत्ररक्षण थोडस खराब. खेळाडू त्या ठिकाणी बराचसा अडखळला. फेकी देखील थोडीशी अस्ताव्यस्त आली आणि त्यानंतर सहज पद्धतीनं एका धावेचं रूपांतर हे 2 धाव्यांमध्ये होताना पाहायला मिळालंय. सिमेंटची विकेट खऱ्या अर्थानं जे आपण या मैदानावरती पाहतोय एक अतिशय जबरदस्त विकेट. सुंदर आउटफील्ड, एक सुंदर मैदान. खऱ्या अर्थानं प्रेक्षकांना बसण्यासाठी देखील भरपूर मोठा स्पेस जो मैदानावरती उपलब्ध आहे आणि निश्चितच सायंकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांची गर्दी देखील मैदानावरती आपल्याला जास्तीची होताना पाहायला मिळेल. रिव्हर्सचा फटका. यावेळेस चेंडू परफेक्ट मिड जातो बॅट. वाघाची दहाड फोडला पहाड. चेंडू सीमा पार षटकार.
लागोपाठच्या 3 चेंडूवरती जर 3 षटकार या ठिकाणी नीरज संघातील कुठल्याही खेळाडूने खेळले तर मात्र या ठिकाणी बक्षीस दिले जाणार आहे ते 101 रुपयांचे पारितोषिक अनिल काका जाधव यांच्या माध्यमातून असणार आहे. षटकाराच्या बरोबरच तोफलकावरती धावा आहेत त्या 51. सांघिक अर्धशतक पूर्ण झालंय नेरे क्रिकेट क्लब या टीमचं. पुन्हा एकदा फुलरलेनचा बॉल, खराब चेंडू होता, दिशा खराब होती आणि चेंडू मात्र पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. थेट लॉंग स्टॉप मध्ये येतोय चौकार. 4 धावा. षटकारा पाठोपाठ चौकार मैदानावरती आलाय आणि या चौकारानं 55 धावा लोफलकावरती पाहायला मिळतात. गती कमी ठेवली आहे. त्यानंतर मात्र मैदानावरती निखिलच्या बॅट मधून यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाला चकमा देत चेंडू दन 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 करत चालला सीमा पार. लागोपाठचा हा दुसरा चौकार. थँक्यू. 4 षटकांचा खेळ संपलाय. 59 59 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सौरभ गोरेस बळस महागडे ठरलेले षटक ज्यामध्ये तब्बल 24 धावा ज्या मैदानावरती येताना आपण पाहिल्यात. एकोणसाठ धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पाचवं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येत आहेत स्पर्शत गोळे. पहिल्या 4 ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं तर निश्चितच 59 धावा एक मोठं धावफलक उभं केलं गेलंय. ज्यावेळी मॅच सुरू झाली त्याच वेळी सांगितलं हे मैदान निश्चितच सातत्यानं बॅटिंग फ्रेंडली हे विकेट राहिलेले आहे आणि या मैदानावरती फलंदाजांचा कायमच बोलबाला राहिलेला आहे. परंतु मैदानावरती बरेचसे सामने आपण असे देखील पाहिलेत जिथे बॉलर आपला दबदबा निर्माण करत असतात. त्यामुळे निश्चितच या मॅच मध्ये उर्वरित येणाऱ्या चेंडूंवरती काय होणार याची उत्कंठा सगळ्यांना लागेल आहे. कवरती धावा आहेत त्या 60. यावेळेचा चेंडू मैदानावरती लॉंग लेग मध्ये खेळून काढलाय आणि पाहता पाहता चेंडू पोहोचतोय सीमा पार. चौकार. 4 धावा. चौसष्ट धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज जो मैदानावरती बाद झालाय. तेजस जाधव बाद झाल्यानंतर निखिल येळवंडे हे नवीन फलंदाज मैदानावरती आले आणि अगदीच जर आपण पाहिलं तर सूरज जाधव आणि निखिल येळवंडे या जोडीमध्ये एक मोठी पार्टनरशिप उभी राहताना आपण पाहतोय. निश्चितच आपण पाहतोय धावफलकावरती धावा आहेत त्या 64 एका विकेटच्या मोबदल्यामध्ये आणि या दोन खेळाडूंमध्ये जर पार्टनरशिप आपण पाहिली तर 18 बॉल 49 ची भागीदारी आणि त्यानंतर पुन्हा त्या चेंडू आहेत सरळ बॅटने खेळलेला लॉंग ऑन मधून फिल्डर चेंडूच्या मागे आलेत. अजय चेंडू अडवतोय फेकतोय त्यानंतर मिळालेली एक धाव आणि एका धावेच्या बरोबरच टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. दोन्ही खेळाडूंमध्ये पार्टनरशिप होतोय. 19 बॉल 50 धाव्यांची एक सुंदर पार्टनरशिप दुसऱ्या विकेट साठी. 2 धावा खरं तर या चेंडूवरती आल्यात. 51 धाव्यांची पार्टनरशिप होताना पाहायला मिळते. अफुलकावरती 66 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. स्पर्शत गोळीवरती देखील आक्रमण चढवलं जातंय. एक चौकार तर आलाय. यावेळेस मात्र एक हात सुटलाय परंतु 7 कदापि सुटणार नाही. निखिल येळवंडेच्या बॅट मधून घणाघाती प्रहार आपल्या होम ग्राउंड वरती. निखिल येळवंडेचा ब्लास्ट. षटकार.
72 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा चेंडू हवे, त्यावेळेस फटका फसलाय. विशाल चेंडूच्या खाली 1-2 सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल कॅरी झालाय आणि तदनंतर निखिल इळवंडे नावाचा वादळाला पूर्ण विराम लागतोय. अखेर निखिल इळवंडेला बाद करण्यामध्ये यश मिळवलंय रायझिंग स्टार पिरंगुट टीम आणि स्पर्शत गोळेनं मिळवला विकेट. फलंदाज बाद. सुरेश धावफलकावरती धावा आहेत त्या 72 72 धावा. निखिल इळवंडे मैदानावरती आपण पाहतोय खऱ्या अर्थानं एक जबरदस्त इनिंग खेळून बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज सार्थक जाधव संघाचा असणारा हार्ड हिटर सार्थक जाधव मैदानावरती दाखल झालाय. समोर स्पर्शत गोळे गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डिंग मध्ये बरेचसे चेंजेस जे आता सार्थक जाधव साठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग मिड विकेट, वाईडिश काऊ कॉर्नर, लॉंग ऑफ आणि डीप कव्हर्स या रिजन मध्ये सीमारेषेच्या लगत फिल्डर तैनात केले गेलेत. ज्यावेळेचा चेंडू पंचांचा इशारा होतो व्हाईट बॉल. धावफलकावरती धावा आहेत त्या 73 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्पर्शत गोळीची गोलंदाजी आपण पाहतोय. 5 बॉलवरती 14 धावा स्पर्शतनं खर्च केल्यात तर निखिलची विकेट देखील मिळवली आहे. हो, यावेळेस देखील मैदानावरती चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सार्थक जाधवला न समजणारा चेंडू आणि चेंडू चपकन पाठीमागे निघून जातोय. मैदानावरती आलाय डॉट बॉल. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि स्कोर झालाय तो 73 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 73 धावा धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. या अगोदर या स्पर्धेमध्ये निश्चितच लीग मॅचेस आणि क्वार्टर फायनलच्या मॅचेस आपण पाहिल्या. 5-5 आणि 4-4 षटकांचे सामने आपण पाहिलेत आणि त्या षटकांमध्ये बरेचसे विक्रम मैदानावरती नोंदवले गेलेत. पैसे आज मैदानावरती या मेगा फायनलच्या दिवसामध्ये अंतिम दिवसामध्ये 6 षटकांच्या मॅचेस मध्ये काय काय रेकॉर्ड या ठिकाणी बनवले जातील. अखेरचा अंतिम षटक टाकण्यासाठी डेथ ओव्हर स्पेशालिस्ट सौरभ गोळे आलाय. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय फलंदाज सूरजनं. ऑन साइडला क्षेत्ररक्षक बराचसा दूरवरती जो बंटी आपण पाहिलाय आणि त्यानंतर मात्र 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड देखील पुढे जात आहे. अफलकावरती धावा आहेत त्या 75 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. वैयक्तिक जर आपण पाहिलं तर 10 चेंडू आणि 20 धावा सूरज जाधव मैदानावरती खेळतोय. निखिल इळवंडेची खेळी जर तुम्ही पाहिली तर निश्चितच ज्यामध्ये 15 चेंडू 41 धावा त्याने बनवल्या. रनआउटचा चान्स यावेळेस थ्रो तर केलाय परंतु एक धाव तिथे रोखू शकणार नाहीत. 3 षटकार आणि 4 चौकारांच्या सह 273च्या स्ट्राईक रेटनं निखिल इळवंडे यांनी मैदानावरती 15 बॉल 41 रन बनवले. तेजस जाधव 5 चेंडू 6, सूरज जाधव 10 चेंडू 20 वरती आतापर्यंत खेळतोय. पुढे सरसावा सार्थक जाधव उर्फ बंडा ठोकतोय पॉवरफुल स्ट्रोक आणि चेंडू जाऊन पोहोचतोय आउट ऑफ द पार्क. इट्स अ बिग अँड पॉवरफुल षटकार. थँक्यू डीजे मनापासून आभार. हो, यावेळेस देखील मैदानावरती वेगानं बॅट तर फिरवली परंतु चेंडू प्रॉपर बॅट वरती मिडल झाला नाही. त्यानंतर आलेली एक धाव जी निश्चितच संघाचा धावफलक पुढे घेऊन जाणार आहे. एका धावेनं धावफलकावरती वाढ होते. स्कोर कार्ड वरती धावा जर आपण पाहिल्या तर 83 धावा
सार्थक जाधवच्या बॅट मधून एक षटकार आला. पुढच्या बॉलवरती सिंगल घेऊन तो नॉन स्ट्राईकला गेला. स्ट्राईक सूरज जाधवकडे आली. पावलांचा वापर करत पुढे सरसावत चेंडू खेळलाय लॉंग ऑफला. मंथन पवळे चेंडूच्या खाली पोहोचला. झेल मिस झालाय आणि त्यानंतर देखील पाठलाग सो चेंडूचा सुरू झालाय. तब्बल आणि तब्बल या चेंडूवरती 3 धावा. सार्थकच्या हातातून बॅट निसटली परंतु त्यानं जिद्द सोडली नाही. बिना बॅटचा तो मैदानावरती धावतोय आणि त्यानंतर तिसरी धाव चपळ गतीनं जलद गतीनं पूर्ण केली. या 3 धाव्यांच्या बरोबरच 2 फलंदाज बाद धावा झाल्या त्या 86. इनिंगचा शेवटचा बॉल पाहूया मैदानावरती सौरभ कशा प्रकारे टाकेल. आतापर्यंत निश्चितच सौरभ बराचसा महागडा ठरलाय. ज्यांना 11 बॉलवरती 36 रन खर्च केलेत. सौरभच्या या दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल तर इनिंगचा हा शेवटचा बॉल पाहूया मैदानावरती काय होणार. सार्थक जाधव प्रयत्न करेल एक मोठा फटका खेळण्याचा. उसळी घेणारा चेंडू, शेवटचा बॉल, बाउन्सरचा वापर आणि नंतर मैदानावरती एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. याचबरोबर पहिल्या इनिंगचा खेळ मैदानावरती संपला गेलाय. टोपलगावरची धावा आहेत त्या 86 धावा आणि 87 धाव्यांचं आव्हान रायझिंग स्टार पिरंगुट या संघाच्या समोर ठेवलंय. सर्व टीम साठी सूचना आहेत. मैदानाच्या आतमध्ये येताना आणि बाहेर जाताना एका ओळीमध्ये एका लाईन मध्ये आपली टीम मैदानाच्या बाहेर जाईल याची नोंद सर्व टीमने घ्या. वारंवार सूचना केल्या जाणार नाहीत याची देखील नोंद घ्या. स्पर्धेच्या निमित्तानं अक्षय स्पोर्ट्स असणारे सर्वा अक्षय शिदोळे पाटील यांचं प्रामुख्याने आगमन. मान्यवरांचं हार्दिक स्वागत, मनपूर्वक स्वागत. चला उरवडे संघाच्या कॅप्टन्सला विनंती आहे टॉस साठी यायचं. सेमीफायनल 2 चा होणारा सामना असेल. भावेश उर्फ बंटी शेट मारणे स्पोर्ट फाउंडेशन अर्थात नवखंडीनाथ क्रिकेट क्लब उरवडे विरुद्ध यजमान मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई या दोन संघांमध्ये सेमीफायनल 2 ची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. विनंती आहे टॉस साठी यायचंय. स्पर्धेच्या निमित्तानं बाजीराव चंदन या मान्यवरांचं आगमन होतंय. आमदार चषक कासारसाई मुळशी या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत. विनंती आहे आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचंय. यानंतरचा होणारा पुढील सामना आणि पुढील सामन्याचा टॉस सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. उपस्थित झालेले सर्व मान्यवर मुळशी तालुका टेनिस क्रीडा असोसिएशनचे असणारे माजी अध्यक्ष प्रशांतजी जाधव, त्याचप्रमाणे अनिल काका जाधव, बाजीरावजी चंदन, सुनील भाऊ जाधव या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी करणार आहोत. विनंती आहे टॉस साठी या. दोन्ही संघांचे संघनायक टॉस साठी या.
नमस्कार सर्वांचं पुनश्च एकदा आमदार चषक कासरसाई मुळशी या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत. दुसऱ्या डावाला आपण पाहतोय सुरुवात या ठिकाणी या सेमीफायनलच्या मॅच मध्ये जे निश्चितच पाहायला मिळणार आहे. पहिल्या ओव्हरसाठी निखिल एलवंडे गोलंदाजीच्या मार्कवरती. पहिलाच बॉल फुल टॉस टाकलाय ऑन साइडला स्क्वेअर लेगला. फिल्डर तर बीट झालेत. डीप मधून बॅकअप साठी फिल्डर पोहोचलेत आणि त्यानंतर दुसऱ्या रन साठी केला गेलेला प्रयत्न आणि याचबरोबर मिळतायत त्या 2 धावा. पहिला चेंडू स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न निश्चितच मंगेश यांनी केला. मैदानावरती 2 धावा या चेंडूवरती प्राप्त झाल्यात. रायझिंग स्टार पिरंगुट संघाकडून मंगेश बलकवडे विरुद्ध नेरे संघाकडून निखिल एळवंडे गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळालेला आहेत. स्पर्श आपल्याला नक्कीच आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळणार आहेत. सातत्यानं आपण जर पाहिले तर रायझिंग स्टार पिरंगुट संघ जे प्रमुख टीम मध्ये खऱ्या अर्थाने खेळाडू खेळतात तेच खेळाडू अंडर 24 मध्ये आपल्याला खेळताना नक्कीच पाहायला मिळतात. अंडर 24 वयोगटातील खऱ्या अर्थानं युवा खेळाडूंचा भरणा असलेला संघ म्हणून खऱ्या अर्थानं रायझिंग स्टार पिरंगुट या टीमनं मुळशी तालुक्यामध्ये एक आपली नवी ओळख निर्माण केलेली आहे. दरम्यानचा चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय आणि चेंडू मात्र जाऊन पोहोचेल डीप मिड विकेट सीमापार. स्पर्शत गोळ्याच्या बॅटमधून हा कलात्मक चौकार. 4 धावा. चौकार मैदानावरती येतोय आणि या चौकाराच्या मदतीनं टीमचा स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. फलकावरती धावा आहेत त्या 7. निखिल एळवंडेची गोलंदाजी आपण पाहतोय. स्पर्शित गोळ्याच्या बॅट मधून एक चौकार जो नक्की झालाय. चौकार आल्यानंतर कुठल्या प्रकारची अतिरिक्त घाई न करता चेंडू हळूवारपणे कव्हर पॉइंटला खेळलाय. विराज जाधव पहिल्या प्रयत्नात चेंडू रोखू शकला नाही परंतु सार्थकनं मात्र सुंदररित्या कलेक्शन केलं आणि त्यानंतर घेतली ती. फलंदाजांनी एक धाव. फलकावरती होते वाढ 8 धावा. 2 संघांची पडली गाठ. कोण लावणार कोणाची वाट. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 8. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज निखिल. याचबरोबर चेंडू हवेत. फटका फसलाय. तेजस जाधव डाउन द बॉल. टेकन व्हेरी गुड कॅच. विकेट नंबर 1. बिग विकेट गॉन. फलंदाज मंगेश बलकवडे बाद. विकेट येताना पाहायला मिळालाय. मैदानाशात मध्ये निखिल एळवंडे विरुद्ध मंगेश बलकवडे हे बॅटल आपण पाहिलं. पहिल्या इनिंग मध्ये देखील खऱ्या अर्थानं निखिल डॉमिनेट केलं. त्यानं वर्चस्व गाजवलं आणि सेकंड इनिंग मध्ये ज्यावेळेस निखिल गोलंदाजीच्या मार्कवरती आले त्यावेळेस मंगेश यांना निश्चितच मोबदला द्यायचा होता. जरूर धावा वसूल करायच्या होत्या परंतु मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा इथे निखिल एळवंडे निश्चितच आपण पाहतोय थोडेसे डॉमिनेट करताना पाहायला मिळालेत. चांगला चेंडू हाताळला. फटका देखील सुरेख होता परंतु चेंडूनं जितकी लांबी हवी होती तितकी घेतली नाही. भरपूर उंची घेतली आणि त्यानंतर मैदानावरती फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज आलेत. पुन्हा एकदा चेंडू हवेत. हो हो हो. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. यावेळेस देखील टिपलाय झेल. वॉट अ कॅच. कॅच ऑफ द मॅच. विकेट नंबर 2. अथर्व उर्फ बंटी पवळे बाद. धन्यवाद डीजे. पृथ्वीराज काय सुंदर झेल मैदानावरती टिपणारा पाहायला मिळालाय. सार्थक जाधव आणि पृथ्वीराज जाधव हे 2 फिल्डर चेंडूच्या आसपास आपल्याला पाहायला मिळाले. अंतिम क्षणी सार्थक थोडासा चेंडू पासून दूर राहिला. पृथ्वीराज देखील चेंडूच्या कक्षेमध्ये नव्हता परंतु त्यानं अंतिम क्षणी चांगला अंदाज लावला आणि मैदानावरती एक सुंदर कॅच कॅरी केलाय. याचबरोबर फलंदाज आल्या पावली माघारी जाताना पाहायला मिळालाय. निखिल एळवंडेची कमालीची गोलंदाजी
आणि त्या गोलंदाजीला फिल्डर कडून मिळणारी साथ, एक जबरदस्त क्रिकेट. नेरे क्रिकेट क्लब आपल्या या गावामध्ये, आपल्या या होम ग्राउंड वरती, श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती आपल्याला निश्चितच पाहायला मिळते. आमदार चषक कासारसाई मुळशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि या स्पर्धेतील निश्चितच आपण पाहतोय आजचा अंतिम दिवस. आणि अंतिम दिवसामध्ये सेमीफायनलचा पहिला सामना जो आपल्याला पाहायला मिळालाय. स्पर्शत गोळे जोपर्यंत मैदानावरती उभा आहे तोपर्यंत नेरे क्रिकेट क्लब संघ सुटकेचा श्वास सोडणार नाहीत. आणि इथे क्षेत्ररक्षणामध्ये चूक झाली आहे. एकदा का मित्रांनो मॅच मध्ये धावा रोखलेल्या असतात आणि ज्यावेळेस तुमच्या अशा छोट्या छोट्या चुकांमुळे रन चालू होतात, त्यानंतर धावा प्रचंड प्रमाणावरती व्हायला सुरुवात होते. कित्येकदा आपण पाहिलंय एक छोटीशी चूक, वाईट बॉल, नो बॉल किंवा मिसफिल्ड वरती रन चालू होतात आणि त्यानंतर धावेंचा ओघ प्रचंड प्रमाणावरती वाढताना आपल्याला पाहायला मिळतो. त्यावेळेस दोन फिल्डरच्या मधोमध चेंडू पडलाय, गलीमधून चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल झालाय, बॅकवर्ड पॉइंटला चेंडू मात्र विराजने अडवलाय आणि त्यानंतर मिळतात त्या दोन धावा. या दोन धाव्यांच्या मदतीनं अफलकावरती वाढ, अफलकावरती धावा आहेत त्या. पुन्हा एकदा यावेळेस चेंडू देखील मैदानावरती गॅप मध्ये खेळलाय. यावेळेस मात्र नो चान्स, चेंडू सीमा पार, 4 रन चौकार. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. श्रवण पवळे नॉन स्ट्रायकिंग एंडला जो एकही चेंडू खेळलेला नाहीये. स्पर्शत गोळेनं आतापर्यंत 5 चेंडू खेळले आणि त्यानं 13 धावा आपल्या टीम साठी बनवल्यात. जर्सी क्रमांक 05 स्पर्शत गोळे मैदानावरती निश्चित आता इनिंग बिल्ड करताना पाहायला मिळणार आहे. कारण त्याला देखील ठाऊक आहे त्याची जबाबदारी काय आहे. प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर थोडीशी जबाबदारीचं ओझं आता खांद्यावरती घेऊन इथे निश्चितच मैदानावरती स्पर्शत गोळेला लढावं लागणार आहे. तफलकावरती धावा आहेत त्या 17-2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. संघाचा असलेला मजबूत कणा मंगेश बलकवडे मैदानावरती बाद झाल्यानंतर पूर्णपणे जबाबदारी आता श्रवण पवळे आणि दुसऱ्या बाजूला स्पर्शत गोळे या जोडीच्या खांद्यावरती असणार आहे. लेगबाईच्या माध्यमातून पंचांनी एक धाव कळवली आहे आणि एका धावेच्या बरोबरच आपण जर पाहिलं तर दफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 18 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल तेजस जाधवचा पुढचा चेंडू, रिव्हरचा फटका. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण खराब, अंदाज फेल आणि तदनंतर चेंडू पोहोचतोय सीमा पार. येतोय स्विचिटचा एक शानदार चौकार. दोन फलंदाज बाद धावफलकावरती धावा आहेत त्या 22. 2 षटकांचा खेळ संपलाय. मॅजिकल फिगर आपल्याला स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळते. 2-2 वरती 2 आणि षटक देखील संपलेत 2. 22 धावा धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 12 चेंडूंच्या अखेरीस. माऊली साऊंड यांच्या माध्यमातून आपण जर पाहिले तर या स्पर्धेला एक सुंदर आणि एक दमदार आवाज खऱ्या अर्थाने दिला जातोय. त्याचबरोबर अतिशय सुंदर सॉंग्स प्ले करून खऱ्या अर्थानं प्रेक्षकांचं मनोरंजन या ठिकाणी केलं जातंय. माऊली साऊंडची संपूर्ण टीम, त्यांचं देखील आम्ही आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो. यावेळेस शरीराचा वेध घेणारा चेंडू मैदानावरती. रनआउटचा चान्स, डायरेक्ट हिट केलीये. बॅकअप साठी फिल्डर आहेत आणि या चेंडूवरती मिळते ती एक धाव. दफलकावरती धावा आहेत त्या 23. पंचांचा इशारा लेग बाईच्या माध्यमातून धाव मैदानावरती आले.
स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय मान्यवरांचं प्रामुख्यानं शुभागमन होतंय. शिवसेना संघटक आणि खऱ्या अर्थानं कासरसाई नगरीचे माजी उपसरपंच, क्रिकेट या खेळाची प्रचंड आवड आणि वेड असणारे माऊलीआबा किमसे यांचं आगमन हार्दिक आणि खऱ्या अर्थानं मुळशीचे जेम्स बॉन्ड माऊलीआबा किमसे यांचं हार्दिक स्वागत होतंय. फुलटॉस बॉल, यावेळेस मात्र स्पर्शत गोळेचा वार, चेंडू सीमा पार, शिव शंभूचा छावा, येतोय षटकार साधावा.
तीन फलंदाज बाद धावफलकावरती धावा आहेत त्या 34 धावा. शेवटचे 15 चेंडू आणि बनवायचे असतील त्या 53 धावा. 15 चेंडू 53 धावा. नवीन फलंदाज सौरभ गोळे मैदानावरती दाखल झालाय. पहिलाच बॉल सौरभनं लॉफ्ट केलाय ऑन साइडला. मिड विकेटला सार्थक जाधव चेंडूच्या पाठीमागे आलाय. सुंदर क्षेत्ररक्षण. थ्रो देखील अफलातून आणि त्यानंतर मिळतायत त्या 2 धावा. या 2 धावेंच्या मदतीने टीमचं स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 36 धावा. अजूनही 14 चेंडूंचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या असतील त्या 51 धावा. हो, यावेळेस चेंडू देखील मैदानावरती ऑन साइडला खेळून काढलाय. सिंगल डबल वरती भर दिला जातोय, परंतु सिंगल डबल न काम आता होणार नाही. षटकार आणि चौकारांची अपेक्षा रायझिंग स्टार पिरंगुट संघाला आहे. एक सिंगल आल्यानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 37 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. फुलटॉस बॉल श्रवण पवळेच्या बॅटमधून फटका ऑन साइड स्क्वेअर लेगला. कानित जाधवनं टिपला झेल. फलंदाज मैदानावरती बाद. एक चांगला झेल मैदानावरती टिपला गेलाय आणि त्यानंतर फलंदाज श्रवण पवळे बाद झालेत. न्यू बॅटर मंथन पवळे आता मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. रन झाले ते 37. उर्वरित 12 बॉल शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी बनवायचे असतील त्या 50 धावा. 12 चेंडू आणि 50 धाव्यांची गरज. त्यानंतरचा होणारा सामना सेमीफायनल क्रमांक 2 आणि त्या सेमीफायनल क्रमांक 2 चा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. विनंती आहे दोन्ही संघांच्या संघनायक भावेश उर्फ बंटीभाऊ मारणे स्पोर्ट फाउंडेशन नवखंडीनाथ क्रिकेट क्लब बरोडे विरुद्ध यजमान मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई या 2 संघांमध्ये मॅच निश्चितच होणार आहे. त्यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा वाईट बॉल आलाय. अतिरिक्त धाव या चेंडूवरती प्राप्त होईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 38 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5वं षटक मैदानावरती जे सुरू झालंय आणि पहिलाच बॉल विराजच्या माध्यमातून जो थोडासा खराब, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक आलेली एक सिंगल. ओ इथे फेकी थोडीशी अस्ताव्यस्त आणि एका धावेचं रूपांतर होते 2 धाव्यांमध्ये. या 2 धाव्यांच्या बरोबर टीमचं स्कोर कार्ड 4 फलंदाज बाद धावफलकावरती धावा आहेत त्या 40 धावा. ज्या मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती आपल्याला 4 फलंदाज बाद धावफलकावरती धावा आहेत त्या 40. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज आपण जर पाहिलं तर विराज जाधव. आतापर्यंत विराजनं कुठल्या प्रकारे विकेट मिळवलेला नाहीये, परंतु तो अतिशय इकॉनॉमिकल राहिलाय. कमी धावा तो मैदानावरती खर्च करताना पाहायला मिळालाय आणि या चेंडूवरती देखील मैदानावरती आणखीन एक डॉट बॉल येतोय. डॉट बॉलनं निश्चितच समीकरण बरंच अवघड होतंय आणि रायझिंग स्टार पिरंगुट संघासाठी या पुढील आव्हान या अधिक खडतर होताना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतंय. जो पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानावरती जोडताना पाहायला मिळालाय. लगातारचे 2 डॉट चेंडू धावफलकावरती धावा आहेत त्या 41. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक. 46 धाव्यांची गरज असताना मंथनच्या बॅट मधून यावेळेस मात्र चेंडू पोहोचतोय सीमा पार. पंचांचा इशारा चौकार. खंडोबाचा खंडा एकच परी शिवबाचं मावळा मी साठ भारी. खंडोबाचा खंडा एकच परी शिवबाचं मावळा मी साठ भारी. मल्हारी 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 शिवबा आमचा मल्हारी. 4 फलंदाज बाद 45 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा विराज. हो, यावेळेचा चेंडू मैदानावरती लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत कानिफ. त्यानंतर घेतलेली एक धाव संघाचा धावफलक पुढे घेऊन जाते. एका धावेनं धावफलकावरती निश्चितच वाढ होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक मैदानावरती संपलं जाईल. 5वं धावा झाल्यात त्या 46. शेवटचे 6 बॉल आणि बनवायचे असतील तब्बल 41 धावा. सामना बराचसा दूरवरती राहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 6 चेंडू 41 धावा. हे अतिशय अवघड समीकरण मैदानावरती. 6 चेंडूवरती 6 षटकार जरी खेळले तर निश्चितच 36 धावा होतील. परंतु मैदानावरती निश्चितच नेरे क्रिकेट क्लब या टीमचं कौतुक करावं लागेल. आपल्या होम ग्राउंड वरती खेळत असताना
एक जबरदस्त परफॉर्मन्स. कुठल्याही प्रकारे गावातले प्रेक्षकांना नाराज न करता एक चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून संपूर्ण नेरे गावासाठी, संपूर्ण टेनिस क्रिकेटसाठी आणि संपूर्ण मुळशीकरांसाठी जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त बॉलिंग, फिल्डिंग मध्ये एफर्ट, एक जबरदस्त टीम गेम जो मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला आहे. पुढचा बॉल, या वेळेचा चेंडू उसळी घेणारा, पंचांचा इशारा ते वाईट बॉल आणि एक अतिरिक्त धाव या चेंडूवरती येते. या एका धावेच्या बरोबरच धावफलकावरती वाढ, 47 धावा धावफलकावरती आहेत. चला टॉस साठी या उरवडे टीम स्वराज मैदानावरती गोलंदाजीच्या मार्कवरती. यावेळेचा चेंडू हवेत, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपला गेलाय, फलंदाज होत आहेत बाद, विकेट. अरे दुश्मन असू दे कधी थँक्यू असू दे डीजे. किती बी हुशार. या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यानंतरच्या होणाऱ्या सामन्याचा टॉस आपण करणार आहोत. भावेश उर्फ बंटी भाऊ मारणे स्पोर्ट फाउंडेशन अर्थात नवखंडेनाथ क्रिकेट क्लब उरवडे विरुद्ध यजमान मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई, आदरणीय मौल्याबा केमसे आणि त्याचप्रमाणे प्रशांतजी जाधव, दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण टॉस साठी या. टॉस या ठिकाणी केला जातोय. 6 षटकांचा सामना असणार आहे. बोथ एंड निश्चितच या ठिकाणी मॅच खेळवली जाणार आहे. पाहूया टॉस का बॉस या मॅच मध्ये कोण ठरेल. काटा असा कॉल आणि काटा आहे. टॉस जिंकलेला आहे तो निश्चितच या ठिकाणी कासार साईड टीमनं टॉस जिंकलाय. काय डिसिजन आपला असणार आहे. निश्चितच आमचे कॅप्टन अक्षयदादा शेतोळे आयकॉन म्हणून खेळतात. त्यांनी आम्हाला सांगितलं टॉस जिंकला तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घ्या, कारण की क्षेत्ररक्षणसाठी आम्ही कुठल्याही सामन्यामध्ये आम्ही टॉस जिंकला की क्षेत्ररक्षणच घेतो आणि क्षेत्ररक्षण घेतल्यानंतर आम्हाला ज्या धावा असतात त्या धावा स्कोर कार्डवरती असतात, त्या धावा आम्हाला टार्गेट दिलेलं असतं ते निश्चितपणे आम्हाला आवडतं घ्यायला टार्गेट. त्यामुळं आम्ही फिल्डिंग घेतली. थँक्यू. हॅलो. या ठिकाणी कासार साई संघानं टॉस जिंकला, निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा.